आपल्या भारत देशात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. काही देवांची आहेत तर काही संतांची. पण एक असे स्थान आहे जिथे आजही दत्तगुरूंचा सूक्ष्म वास असल्याचा लाखो दत्तभक्तांचा अनुभव आहे. आणि ते स्थान म्हणजे श्री क्षेत्र गिरनार. गुजरातमधील जुनागड येथे उभा असलेला हा बलाढ्य पर्वत हा फक्त एक पर्वत नाहीये, तर हजारो वर्षांच्या तपश्चर्येचा, योग साधनेचा आणि दैवी ऊर्जेचा एक साक्षीदार आहे. याच गिरनार पर्वतावर भगवान दत्तात्रेयांनी 12,000 वर्ष तप केले आणि गिरनारला आपले अक्षय निवासस्थान बनवले. गिरनार पर्वत हा भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या हिमालयापेक्षाही अधिक प्राचीन असल्याचे मानले जाते. हा पर्वत हिंदू, जैन, नाथ परंपरेतील साधकांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. गिरनारची यात्रा म्हणजे फक्त पर्यटन नाही, तर ती एक परीक्षा आहे, शरीराची, मनाची आणि श्रद्धेची. सुमारे 10,000 पायऱ्या चढूनच गुरुशिखर गाठावे लागते. प्रत्येक पायरी गणिक श्वास वाढतो, दम लागतो, पण त्याचवेळी मनातील अहंकार कमी होतो. भगवान दत्तात्रेयांना आदिगुरु मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित स्वरूप म्हणजे भगवान दत्तात्रेय. गिरनारच्या सर्वोच्च शिखरावर त्यांनी दीर्घकाळ म्हणजे जवळपास 12,000 वर्ष तपश्चर्या केली. या अलौकिक आणि दैवी तपश्चर्येची स्पंदने प्रत्येक दत्तभक्ताला गुरुशिखरवर पोचल्यावर नक्कीच जाणवतात. गिरनारवर आजही अनेक सिद्धयोगी आणि नाथ साधक सूक्ष्म रूपात वास करतात. अनेक भक्त सांगतात की पर्वतावर कधीकधी अनाकलनीय सुगंध अनुभवास येतो, तर काहींना संकटाच्या वेळी अज्ञात साधू किंवा एखादी व्यक्ती मदत करून अचानक अदृश्य झाल्याच्या कथा देखील ऐकायला मिळतात. नाथ परंपरेतील लोकश्रुतीनुसार येथे 84 सिद्ध आणि 9 नाथांचे सूक्ष्म अस्तित्व असल्याचे मानले जाते. या गिरनार पर्वतावर एकेकाळी संपूर्ण प्रवास पायऱ्यांनीच करावा लागत असे, परंतु आज रोपवेची सुविधा महाराजांच्या कृपेने येथे उपलब्ध आहे. हा रोपवे दत्तभक्तांना गिरनार तलेटीपासून ते अंबाजी माता मंदिरापर्यंत पोहोचवतो. 10,000 पायऱ्यांपैकी जवळपास निम्मा म्हणजे 5,000 पायऱ्यांचा प्रवास हा या रोपवेमुळे सुकर होतो. खाली दिसणारे जंगल, दूरवर पसरलेले जुनागड शहर आणि ढगांमध्ये हरवलेला गिरनार, जणू काही आपण पृथ्वीवरून आकाशाकडे प्रवास करत आहोत असा अनुभव प्रत्येकाला यावेळी येतो. गिरनारची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे इथला सूर्योदय. गिरनारचा सूर्योदय म्हणजे फक्त एक निसर्गरम्य दृश्य नसते, तर तो इथे येणाऱ्या प्रत्येक दत्तभक्तासाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो. सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत संपूर्ण गिरनार पर्वत सुवर्णमय होतो. अनेक साधक सांगतात की पहाटेच्या वेळेत येथे ध्यान केल्यास विलक्षण शांतता अनुभवायला येते. आणि कदाचित म्हणूनच शेकडो वर्षांपासून अनेक संत, महात्मे आणि योगी सत्पुरुष या पर्वताकडे आकर्षित होत आले आहेत. गिरनार पर्वत हा केवळ एक पर्वत नाहीये, तर जादुई रहस्यांचा खजिना आहे. येथील भूमीत आजही अशा रहस्यमयी जडीबुटी आणि वनस्पती उगवतात ज्यांची शक्ती आजचे विज्ञानही पूर्णपणे समजू शकलेले नाहीये. येथील लोककथा सांगतात की एका साधूने इथल्या एका झाडाच्या फांदीने दात घासले तर त्याचे सगळे दात गळून पडले. आणि दुसऱ्या एका कथेनुसार कोणीतरी इथल्या एका वनस्पतीच्या मुळाने खिचडी ढवळून खाल्ली तर पुढचे कित्येक महिने त्याला भूक आणि तहानेची जाणीवच झाली नाही. पण प्रश्न असा पडतो की या फक्त दंतकथा आहेत
की खरंच गिरनारच्या जंगलात आजही अशा वनस्पती लपलेल्या आहेत ज्या मनुष्याला अमरत्वाच्या उंबरठ्यापर्यंत नेऊ शकतात. 7व्या शतकातील प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्युएन सांग याने आपल्या ग्रंथात लिहिलं होतं की गिरनारचे साधू हे सामान्य मनुष्य नाहीत, तर ते असे जीव आहेत ज्यांची चेतना पृथ्वीच्या पलीकडच्या जगाशी जोडलेली आहे. त्याने अशा साधूंचे वर्णन केले जे अन्नाशिवाय जिवंत राहायचे, हवेत तरंगायचे आणि ज्यांच्या भोवती एक दिव्य प्रकाश चमकत असायचा. लोकांनी ते भांडी सोन्यात बदलताना पाहिली आहेत, आगीतून सुखरूप बाहेर पडणारे साधू पाहिले आहेत आणि गुहांमधून येणारा ढोल ताशांचा आवाज ऐकला आहे. मग विचार करा, जर हे सर्व खरे असेल तर हा गिरनार पर्वत खरोखरच हिडन युनिव्हर्सचा दरवाजा आहे का, जिथे वेळ, साधना आणि विज्ञान या तिन्हींच्या सीमा पुसल्या जातात. गिरनारच्या प्रत्येक शिखर, प्रत्येक गुहा आणि प्रत्येक दगडामध्ये एक अशी ऊर्जा सामावलेली आहे जी आजचे विज्ञानही पूर्णपणे समजू शकलेले नाही. गिरनार पर्वतावर चढाई दरम्यान अनेक छोट्या छोट्या गुहा लागतात. यातील काही गुहा इतक्या जुन्या आहेत की तिथले शिलालेख वाचणेही कठीण आहे. स्थानिक लोकांच्या मते या गुहांमध्ये अथांग खोलीत जाणारे भुयारी मार्ग आहेत. असे म्हणतात की या मार्गांवरून केवळ तेच साधक प्रवेश करू शकतात ज्यांच्याकडे दिव्य दृष्टी आहे. बाकी सर्वांसाठी हे मार्ग नेहमी अदृश्यच राहतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गिरनारची चढण ही सोपी नाही. यासाठी जवळपास 10,000 पायऱ्या चढाव्या लागतात, ज्या तुम्हाला याच्या 5 प्रमुख शिखरांपर्यंत घेऊन जातात. काही प्रवाशांनी असा अनुभव घेतला आहे की चढाई दरम्यान जणू काही कोणती तरी अदृश्य शक्ती त्यांचा हात धरून त्यांना वर खेचत आहे आणि याच कारणामुळे गिरनारचा अनुभव नेहमीच अविस्मरणीय आणि जीवन बदलून टाकणारा ठरतो. गिरनारच्या गुहांमध्ये अनेक गुपिते दडलेली आहेत. असे मानले जाते की या गुहांमध्ये आजही असे सिद्धयोगी राहतात ज्यांचे वय 300 ते 400 वर्षांपेक्षा जास्त आहे. कुणाकडे वेळ थांबवण्याची सिद्धी आहे, तर कुणाकडे पंचतत्वांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती. ते सिद्धयोगी वर्षातून फक्त एकदाच म्हणजे महाशिवरात्रीच्या रात्री प्रकट होतात आणि आपल्या अलौकिक शक्तींचे प्रदर्शन करतात. हा अद्भुत नजारा दरवर्षी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गिरनारच्या पायथ्याशी असलेल्या भवनाथ महादेव मंदिराजवळ पाहायला मिळतो. परंतु सामान्य दिवसात त्यांचे दर्शन केवळ एखाद्या भाग्यवान व्यक्तीलाच होते. असे म्हणतात की इथे भरणारा भवनाथ मेळा हा केवळ एक धार्मिक सोहळा नाही, तर कुंभमेळ्यानंतर भारतातील साधू संतांचा सर्वात मोठा मेळा मानला जातो. या महाशिवरात्रीच्या पावन दिवशी संपूर्ण भारतातून हजारो नागासाधू, तपस्वी आणि विविध आखाड्यांचे संत गिरनारच्या पायथ्याशी एकत्र येतात. रात्रीच्या वेळी जेव्हा शंख, ढोल आणि घंटानादाच्या गजरात साधू संत मृगी कुंडात पवित्र स्नान करतात, तेव्हा संपूर्ण वातावरण हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून निघते. असे म्हणतात की खूप वर्षांपूर्वी कन्याकुब्जचे राजा भोज यांना त्यांच्या एका सेवकाने सांगितले की रेवताचल म्हणजे गिरनारच्या जंगलात हरणांच्या कळपात एक विचित्र प्राणी पाहिला गेला आहे, ज्याचे शरीर एका स्त्रीचे आहे पण चेहरा मात्र हरणाचा आहे. राजा हे रहस्य जाणून घेण्यासाठी निघाला असता कित्येक दिवसांच्या शोधानंतर त्यांनी त्या स्त्रीला आपल्या राजवाड्यात आणले आणि विद्वानांना तिचे रहस्य विचारले, परंतु कोणत्याही पंडिताला त्याचे उत्तर देता आले नाही. तेव्हा राजा भोज स्वतः कुरुक्षेत्रात तपश्चर्या करत असलेल्या ऊर्ध्वरेता ऋषींकडे गेले. ऋषींनी त्या हरिणीमुख स्त्रीला आशीर्वाद दिला आणि तिला मानवी वाणी प्रदान केली.
जसे तिने बोलण्यास सुरुवात केली, तिने आपल्या पूर्वजन्माचे रहस्य उघड केले. ती म्हणाली, राजन, मागच्या जन्मी तुम्ही एक सिंह होतात आणि मी एक हरिण. जेव्हा तुम्ही माझी शिकार केली तेव्हा मी पळू लागले, पण माझे डोके मात्र बांबूच्या झाडीत अडकले. माझे शरीर जवळच वाहणाऱ्या सुवर्णरेखा नदीत पडले. त्या पवित्र नदीच्या जलाने माझ्या शरीराला मानवी रूप दिले, पण माझे मुख मात्र झाडीत राहिल्यामुळे ते हरणाचेच राहिले. ऋषी ऊर्ध्वरेतांनी हे ऐकून राजा भोज यांना त्या ठिकाणी जाऊन तपास करण्याचा आदेश दिला. राजा तिथे पोहोचला आणि शोध घेतल्यावर त्याला झाडीत एका हरणाची कवटी सापडली. त्याने ती सुवर्णरेखा नदीत विसर्जित केली. जशी ती कवटी पवित्र पाण्यात पडली तसा त्या स्त्रीचा चेहरा मानवी रूपात बदलला. राजा भोज यांनी कृतज्ञता म्हणून ऋषींच्या आज्ञेने त्याच ठिकाणी एका पवित्र कुंडाची निर्मिती केली, ज्याला आज लोक मृगी कुंड म्हणून ओळखतात. येथे येणारे भक्त मानतात की जो कोणी या कुंडात श्रद्धापूर्वक स्नान करतो त्याला आयुष्यभराच्या पापातून मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते. असे म्हटले जाते की मृगीकुंड आजही आपल्या आत कोणती तरी गुप्त ऊर्जा आणि अदृश्य द्वार सामावून आहे. इथे आजही अशा घटना घडतात जे विज्ञान देखील आजतागायत समजू शकलेले नाही. आणि याच कारणामुळे असे म्हटले जाते की प्रत्येक साधूला आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी महाशिवरात्रीच्या पर्वावर गिरनारच्या कुशीत येऊन मृगीकुंडात स्नान करणे आवश्यक असते. अशी मान्यता आहे की त्याच पवित्र रात्री अश्वत्थामा देखील स्वतः इथे स्नान करण्यासाठी येतात. तर हे होते मृगीकुंडाचे रहस्य. गिरनारची प्रत्येक गोष्ट, मग ती माती असो, पाणी असो वा हवा, एका दिव्य शक्तीच्या संपर्कात आहे. तर दत्तभक्तांनो, तुम्ही कधी गिरनारची यात्रा केली आहे का? जर केली असेल तर आपला अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि जर तुम्हीही गिरनारशी जोडलेली एखादी रहस्यमयी घटना किंवा अद्भुत कथा ऐकली असेल तर ती देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. असे म्हणतात की गिरनार पर्वतावर काही अघोरी आणि दिव्य पुरुष गुहांमध्ये आजही साधना करत आहेत, जे केवळ त्यांनाच दिसतात ज्यांना स्वतः गिरनार बोलवतो. तर दत्तभक्तांनो, गिरनारच्या या अद्भुत अशा व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबूया. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी.